आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। मुंबईपासून दिल्लीपर्यंत आज विरोधकांचा आक्रोश बघायला मिळतोय। एकीकडे मुंबईसह राज्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे, तर इकडे महायुती सरकारमधले जे बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणारे मंत्री आहेत त्यांच्या विरोधात त्यांनी आज राज्यभर आक्रोश आंदोलन केलं। या मंत्र्यांविरोधात कारवाई करा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे। तिकडे दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी आक्रमक झाली। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीवरून घेरल्यानंतर आज इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी संसद ते निवडणूक आयोग या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला। राहुल गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेते, विरोधी पक्षातले खासदार यामध्ये सहभागी झालेत। आयोगामध्ये पोहोचण्यापूर्वी मात्र या सगळ्या खासदारांना थांबवण्यात आलं, पण त्यामुळे तिथेही विरोधकांनी सरकारवरती आणि निवडणूक आयोगावरती बोट दाखवलंय। राज्यात आणि दिल्लीत विरोधकांनी एकच तक्रार केलेली आहे की सरकार आणि सरकारी संस्था आमचं ऐकत नाहीत। असं का होतंय? विरोधकांना एवढा आक्रोश करायची वेळ का आली आहे? निवडणुकांच्या तोंडावर जनमत ढवळण्याचा हा प्रयत्न आहे का? विरोधकांच्या प्रश्नाकडे संपूर्ण डोळेझाक करता येणार नाही, पण सरकारकडून प्रश्नांची उत्तरं का दिली जात नाहीयेत? कायम प्रश्नाला टीकेने का प्रत्युत्तर दिलं जातंय? हे आणि असे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि या संदर्भातल्या चर्चेत सहभागी होत आहेत माजी आमदार वैभव नाईक, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आहेत, शिवसेना शिंदे पक्षाचे प्रवक्ते अरुण सावंत आहेत आणि भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला मी वैभव नाईक यांच्याकडे जाईन। वैभव नाईकजी, एवढी आंदोलनं करायची वेळ विरोधी पक्षांवरती आलेली आहे। आपली मला पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात जाणून घ्यायची, ज्या पद्धतीने सरकारचे तुम्हाला प्रत्युत्तर मिळतंय, अप्रोच येतोय तुमच्याकडे। खरं तर गेल्या 6 महिन्यामध्ये हे महायुतीचं सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने हे मंत्री भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांच्या भ्रष्टाचारामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, परंतु इतर जे मंत्री आहेत त्यांचा अजून राजीनामा का नाही घेतला? आज आपण मी तसा मुख्यमंत्री रमेश होते, इतर मंत्र्यांवर सुद्धा वेगवेगळे आरोप केले। रायगडचे मंत्री, इतर अंधश्रद्धेचं जो आपण टेक्स्ट पास केलंय, अंधश्रद्धेच्या विरोधातलं टेक्स्ट पास केलं, त्या अंधश्रद्धेला खतपाणी घालवते। दुसरे एक मंत्री पैशाची बॅग करून आपण त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतो आणि अशा टाकी मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे। खरं तर या अधिवेशनामध्ये ही कारवाई जे सदस्य आहेत इतर मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन केलं, परंतु त्यावेळेस सुद्धा विरोधकांवर वेगळेच आरोप करायचे आणि तुमचे डायव्हर्ट करायचे। म्हणून आज ठाकरे यांच्या वैभव नाईकजी, थोडंसं थांबवते तुम्हाला, तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये, पण तुमचा महत्त्वाचा मुद्दा कळला की अनेकदा सरकारकडे अशा मंत्र्यांवर कारवाईची, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करून सुद्धा जर कारवाई होत नसेल तर अशा प्रकारचं आक्रोश आंदोलन करावं लागतं। मी आणखीन एक विरोधी पक्ष ज्यांचं आंदोलन केंद्रात सुरू आहे काँग्रेसकडे येते। ढोकेजी, आज संसद ते निवडणूक आयोग 700 मीटरचा रस्ता आहे, हा मोर्चा काँग्रेसने काढला। राहुल गांधी आरोप करतायत, निवडणूक आयोग त्यांना सांगताय तुम्ही प्रतिज्ञापत्रावरती द्या, अन्यथा तुमचे आरोप सिद्ध करा, नाहीत अन्यथा माफी मागा। प्रतिज्ञापत्रावरती राहुल गांधी का देत नाहीत? राहुल गांधी म्हणतात डेटा आमचा थोडी नाही, डेटा तुमचा आहे। नेमकं म्हणायचं काय आहे? मुळात आज जे आंदोलन दिल्लीमध्ये आदरणीय राहुल गांधीजी व 300 खासदारांच्या नेतृत्वामध्ये दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, त्या आंदोलनाचा सरकारला इतकी का भीती त्या आंदोलनाबद्दल वाटते, हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे। आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी 2 दिवसा अगोदर पत्रकार परिषद घेऊन, म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि विधानसभेच्या पूर्वी 65 लाखाहून जास्त मतं महाराष्ट्रामध्ये वाढवले गेले। महाराष्ट्रातल्या मतांच्या चोरीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी मांडला, कर्नाटकातल्या मतांच्या चोरीचं एकदम डिटेल्स मध्ये त्या ठिकाणी राहुलजी गांधी यांनी मांडलं आणि त्याचा धसका घेऊन, म्हणजे माझा तो अजूनही प्रश्न आहे की निवडणूक आयोगाचं कोणीच समोर येऊन बोलत नाही। भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते मात्र निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखं आपलं मत या ठिकाणी मांडतात। भारतीय जनता पार्टीचे नेते सुद्धा राहुल गांधी यांच्यावरती टीका करतात। आज सुद्धा म्हणजे ही लढाई, हे लक्षात घेतलं पाहिजे सरकारनं, भाजप आणि सगळ्याच पक्षांनी, ही लढाई मतांच्या चोरीची लढाई आहे, म्हणजे लोकशाही वाचवणारी लढाई आहे। एका मताचा अधिकार लोकशाहीमध्ये किती महत्वाचा आहे आणि राहुलजी यांनी अत्यंत डिटेल्स मध्ये
म्हणजे त्याच्यावर आता कुणी शंका घेत नाही. ते पाहिल्यानंतर भाजपचे लोक तर इतके अस्वस्थ झालेले आहे की तेच निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे उत्तर देत आहेत. इतक्या प्रचंड प्रमाणात जर मतांमध्ये, आणि अनेक माध्यमांनी अनेक वृत्तपत्रांनी त्याचा फॅक्ट चेक केलं, ते सुद्धा खरं ठरते आहे. एका माणसाचं नाव 4-4, 5-5 ठिकाणी आहे. एक फोटो 10-10, 20-20 लोकांना वापरलेला आहे. अनेक ठिकाणी शंकास्पद पद्धतीनं मतदान वाढवलं गेलेलं आहे. हे सगळं असताना सुद्धा राहुल गांधींनी निवडणूक आयोगासमोर जे काही प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं न देता सरकारच्या दबावाखाली ज्या पद्धतीची भाषा भाजपची लोक बोलतात त्या पद्धतीनं निवडणूक आयोग आता बोलायला लागलेला आहे का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. राहुल गांधींनी काय मागितलेलं आहे? आम्हाला डिजिटल डाटा पाहिजे आहे की जो मशीन रिडेबल, आम्हाला मशीननं वाचता येईल. इतका मोठा देश आहे हो, 140 कोटी लोकांचा देश आहे. त्यामध्ये तो डाटा किती वाचायचा? एका मतदारसंघातला डाटा जर आपण पाहिला असेल तर 7 फूट उंच थप्पी आमच्या त्या ठिकाणी लोकांनी वाचली आणि महादेवपुरा मतदारसंघातला भ्रष्टाचार त्या ठिकाणी उघडून काढला. मग आता आमची मागणी ही आहे की मशीन रिडेबल डाटा का देत नाही? निवडणूक आयोगाचं जर सगळं खरं असेल, मशीन रिडेबल डाटा का देत नाही? दुसरी गोष्ट, सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागितलेला आहे. सीसीटीव्ही फुटेज न देता लगेच कोर्टाचं कारण दाखवून तो डिजिटल डिलीट करावा लागेल अशा पद्धतीची भूमिका निवडणूक आयोग घेते आहे. हे सगळं प्रचंड शंकास्पद आहे. आणि आता तर आंदोलन करण्याचा सुद्धा अधिकार नाही. देशाचे विरोधी पक्ष नेते आणि राज्यसभा आणि लोकसभेतले मिळून 300 खासदार त्या ठिकाणी शांततामय मार्गाने निवडणूक आयोगावर चालून जात होते. सरकारनं पुन्हा एकदा दडपशाही केली. जर काहीच चुकीचं केलं नसेल तर द्या ना राहुल गांधींच्या प्रश्नाची उत्तरं. हे का देत नाही हा सुद्धा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. विचारूया आपण. आपल्यासोबत नवनाथ बन आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत. नवनाथजी, तुम्ही हे सगळे आक्षेप ऐकलेले आहेत. त्यांचा मुद्दा असा आहे की आमच्या प्रश्नांची उत्तरं का मिळत नाहीत? सरकार आमच्या प्रश्नांना टीकेने का प्रत्युत्तर देत आहे? आणि एवढं का घाबरतंय सरकार? आम्ही जर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय तर त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह उत्तर देण्याऐवजी सरकार का उत्तर देते? नम्रताजी, आज दिल्लीपासून ते महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं मोर्चा काढला, खरं तर तो जन आक्रोश मोर्चा नव्हता, तो मन आक्रोश मोर्चा होता. कारण यांचा बघा अजेंडा देखील एक नाही. तिकडे राहुल गांधी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढतात आणि इकडे उद्धव ठाकरे हा भ्रष्टाचारीचा मंत्री आहेत असा बनाव करून मोर्चा काढतात. म्हणजे दिल्लीमध्ये राहुल गांधी वेगळ्या मुद्द्यावर मोर्चा काढणार, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे वेगळ्या मुद्द्यावर मोर्चा काढणार. मध्यंतरी उद्धवजी ठाकरे दिल्लीला गेले होते, त्यांना शेवटच्या रांगेत बसवल्याची बातमी आपण ऐकली. कदाचित त्याचमुळे उद्धव ठाकरे आज दिल्लीला जाणं टाळलं, कारण दिल्लीत गेलं तर आपल्याला न्यूज व्हॅल्यू मिळणार नाही, आपल्याला कदाचित आंदोलनामध्ये देखील शेवटच्या रांगेत उभं राहावं लागेल. म्हणून आज त्यांनी मुद्दामून आजच्याच दिवशी, म्हणजे राहुल गांधी दिल्लीत मोर्चा काढत असताना आजच्याच दिवशी वेगळ्या मुद्द्यावर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना मोर्चा काढावा लागला. यावरूनच महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीने ठिकऱ्या पडल्यात हे आज आपण सगळ्यांनी बघितलं. राहिला मुद्दा निवडणूक आयोगाबद्दल, तर आज देखील मोर्चा काढल्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितलं की 30 खासदारांच्या प्रतिनिधी येऊन निवडणूक आयोगांना भेट द्यावी आणि आपलं काय मत आहे ते मांडावं. परंतु झुंडशाहीचा प्रकार काँग्रेसने सातत्यानं आतापर्यंत केलेला आहे. काँग्रेसचा इतिहासच झुंडशाहीचा असलेला बघतोय. इंदिरा गांधींनी आणीबाणी लागल्यापासून तर राहुल गांधींनी आज आमचे 300 खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये जातील या पद्धतीची मागणी केली जाते का? समजा एखाद्या कार्यालयावर आपण मोर्चा काढतो, तर त्या मोर्चा काढल्यानंतर त्या मोर्चाचे एक शिष्टमंडळ 40-50 लोकांचं ते जाऊन त्या संबंधित लोकांना भेटतं. आज 300 खासदार होते, 300 पैकी 30 खासदारांना निवडणूक आयोग निमंत्रित करत होतं, परंतु ते 30 खासदार आम्ही जाणार नाही, परंतु आम्हाला 300 लोकांना घेऊन जायचं. अशा पद्धतीची झुंडशाहीची भाषा राहुल गांधींनी पुन्हा एकदा केली. खरं तर निवडणूक अतिशय पारदर्शक होतात जेव्हा काँग्रेस जिंकते, तेव्हा त्यांना कुठलाही आक्षेप नसतो. काँग्रेस कर्नाटकामध्ये जिंकली, त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. काँग्रेस तेलंगणा जिंकली, त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. किंवा वेगळ्या ठिकाणी आम आदमी पक्ष जिंकला तर तेव्हाही प्रॉब्लेम असतो. जेव्हा काँग्रेस हारते तेव्हा रडीचा डाव केला जातो. नम्रताजी, तुम्हाला आठवत असेल तर 2019 साली जेव्हा काँग्रेस हारली तेव्हा ईव्हीएमचा मुद्दा काढला की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. 5 वर्ष ईव्हीएमच्या नावाने बोंब मारले. आता नवीन कुठला तरी मुद्दा पाहिजे, म्हणून आता मतदार यादी खोटी आहे अशा पद्धतीचा खोटा नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं जातं. खरं तर म्हणजे मतदार यादीचं पुनरावलोकन करण्यासाठी निवडणूक आयोगाने काम घेतलं तर त्यांनाही यांचा विरोध आहे. म्हणजे बघा, एका बाजूला म्हणतात की चुकीच्या पद्धतीने मतदार आहे, बोगस लोकांची मतदार यादी आहे. तुम्ही जर बिहार मधला मुद्दा सांगत असाल तर बिहारच्या निवडणुका
निवडणुका अवघ्या दुसऱ्या काही बाजूला महिन्यावर त्याचं आल्या मतदानाचं पुनरावलोकन. आणि बिहारमधल्या ऐका, नम्रताजी, कोट्यवधी एकच मिनिटं. कोट्यवधी फक्त एकच मिनिटं घेतो, मतदारांचे एकच मिनिटं. जर बर्थ नम्रताजी, सर्टिफिकेट्स तुम्ही मागत असाल एवढ्या एकच कमी मिनिटं काळामध्ये. घेतो. नम्रताजी नम्रताजी 30 सेकंद घेतो. एका बाजूला निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये गोंधळ आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे त्या मतदार यादीचं पुनरावलोकन होत असेल तर त्याला देखील विरोध करायचा. हा काँग्रेसचा दुटप्पीपणा आहे. यांच्याकडे अजेंडा नाहीये, त्यामुळं हा मन आक्रोश मोर्चा आहे. बर, बिहारमधल्या मुद्द्याचं जर निवडणूक याद्यांचं रेक्टिफिकेशन तुम्ही म्हणत असाल तर तो चर्चेचा वेगळा मुद्दा आहे, कारण त्यामध्ये विरोधकांनी उभे केलेले काही कन्सर्न्स आहे, यावर खरंच चर्चा होऊ शकते. पण एक मात्र नक्की आहे, पुन्हा एकदा मुद्दा तोच आहे की विरोधक जे प्रश्न उपस्थित करतात त्याला थेट उत्तरं का मिळत नाहीत, त्याला प्रतिटीकेने का उत्तर दिलं जातंय, हा प्रश्न आहे. मला अरुण सावंत यांच्याकडे यायचंय. अरुण सावंतजी, राज्यामध्ये ज्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये आता बोललं जातंय, सत्ताधारी मंत्री आहेत त्यात बहुतेक मंत्री हे शिंदेच्या शिवसेनेचे आहेत. अशा वेळेला आक्षेप जर विरोधकांनी नोंदवला, त्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची जर मागणी केलेली असेल तर गैर काय त्याच्यामध्ये? गैर काहीच नाही नम्रताजी. पण राजीनामे घेतले जात नाहीत ना. ज्याला जे काही चुकीचं वाटतं, ठीक आहे ऐका मी काय सांगतो ते, जिथे जिथे ज्याला जे काही चुकीचं वाटतं तिथे तिथे त्यांनी आक्षेप घेऊ शकतात. ते त्यात प्रत्येकाला हक्क असतो ना स्वतःचं मत मांडायचं. परंतु जोपर्यंत एखाद्यावरती केलेले आरोप हे सिद्ध होत नाही कायदेशीररित्या, तोपर्यंत आपण त्या व्यक्तीला त्याच्या पदावरून उचलून बाजूला करणं योग्य नाही. त्यात हे आरोप करणारे कोण तर विरोधक, आणि विरोधकांचं तर हे काम असतं की आरोप सतत करत राहा, मग समोरच्याची बाजू किती खरी असो आरोप करणं हे त्यांचं परम कर्तव्य असतं. त्यामुळे या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही की उठसूट विरोधकांनी आरोप केले की सरकारमधील जे कोणी नेते मंडळी आहेत त्यांनी आपल्या पुढाऱ्यांना उचलून बाजूला करायचं, हे योग्य नाही. राहिली दुसरी गोष्ट, आजचा जो काही आपला डिबेट आहे तो आहे जे काही आता हे मोर्चे चालू आहेत इंडी गठबंधनचं देशामध्ये आणि इथे महाविरोधी आघाडी यांचे महाराष्ट्रामध्ये, पहा हे फक्त आणि फक्त एक नाटक चाललेलं आहे देशामध्ये. इंडी गठबंधन आपापलं नाटक तिथे दाखवत आहे आणि इथे आमच्या राज्यामध्ये महाविरोधी आघाडी. पहा शरद पवार साहेबांनी काल राहुल गांधीजींनी आरोप केल्यानंतर शरद पवारांना आता जाग आली. एवढे महिने ते भ्रमिष्ट अवस्थेमध्ये होते, त्यांना काही ती गोष्ट आठवत नव्हती. अचानक त्यांना आठवलं की कोणतरी दोन माणसं येऊन मला भेटून गेली, मग त्यांनी मला असं असं सांगितलं आणि मग मी त्यांचा हात पकडून राहुल गांधी यांच्याकडे घेऊन गेलो दिल्लीला. तोपर्यंत त्यांनी आजपर्यंत ती गोष्ट सांगितली नाही कोणालाही. आज आता संजय राऊत काय म्हणाले की उद्धव ठाकरे यांना सुद्धा येऊन दोन लोक भेटून गेले होते. म्हणजे संजय राऊत सुद्धा एवढे महिने भ्रमिष्ट अवस्थेत होते, त्यांना सुद्धा ती गोष्ट कुणाला सांगता आली नाही. नाही त्यांनी ईडीला सांगितलं, नाही सीबीआयला सांगितलं, नाही इलेक्शन कमिशनला सांगितलं, नाही कोर्टाला सांगितलं. फक्त देशातील जनतेला फसवण्याचा नवीन फेक नेरेटिव्हचा कार्यक्रम या विरोधकांनी हाती घेतलेला आहे. कारण जनतेला जर आपण असं बुचकळ्यात टाकलं तर कदाचित येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपला काहीतरी तग लागेल, हे याच्या मागचं कारण आहे, बाकी काही नाही. मला एक सांगा, तुम्ही म्हणताय फेक नॅरेटिव्ह, ठीक आहे, एक सेकंड, तुमचा फेक नॅरेटिव्हची व्याख्या आहे, तुमचा स्टँड तुम्ही समोर मांडलेला आहे. तुम्ही म्हणताय पुरावे हवे. सगळ्याच्या बाबतीत मी बोलत नाही, सगळ्याच्या बाबतीतले पुरावे हा तपासाचा भाग आहे. पण आपल्या एका आमदारांनी कशा पद्धतीने मारहाण केलेली होती हॉटेल चालकाला हे कॅमेरावरती रेकॉर्डेड आहे. त्याच्यावरती कारवाई, किमान गुन्हा एक दाखल होणं अपेक्षित होतं. तक्रार गेलेली आहे फक्त पोलीस स्टेशनमध्ये, पुढे कारवाई काय झालेली आहे कोणालाही अद्याप माहिती नाहीये. आणि त्याच्यावर आपल्या उपमुख्यमंत्र्यांना विचारलं असता एकनाथ शिंदे सांगतात आम्ही समज दिली आहे. लोकप्रतिनिधी, लाखो लोकांनी मत देऊन निवडून दिलेला लोकप्रतिनिधी ज्या वेळेला एवढ्या कॅमेरासमोर, एवढ्या मोबाईल कॅमेरामध्ये शूट होईपर्यंत त्या हॉटेलमध्ये, त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्याला मारहाण करतो. कारण काहीही असेल, आपल्याकडे कायदे आहेत, पण जर आमदारच कायदे हातात घ्यायला लागले तर पुढे जनतेने जर वावगं वागलं तर त्याचं जस्टिफिकेशन कसं करणार आहात तुम्ही? ठोस कारवाई व्हायला नको त्यांच्यावरती? नम्रताजी, जी गोष्ट आपण आता मांडत आहात आपल्या चॅनेलवरती अगदी 100% योग्य आहे. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेजी यांनी संजय गायकवाड आमदार
यांना दुसऱ्या दिवशी बोलावून कडक शब्दामध्ये समज दिली होती कसं की हे जे पुरेल, काही आपण कसं केलेलं कडक आहे ते शब्दात योग्य समज नाही. दिली हे पुरेल परंतु कसं? त्यावेळची उद्या एखाद्या सर्वसामान्य नागरिकाने असं केलं, अशी नम्रता मारहाण मी केली, तर सांगतो, त्याच्यावर मारहाणीचे गुन्हे दाखल होतात. मला बोलण्याची पोलिसांनी समज देऊन तो माणूस सुटत नाही मला त्याच्यात. बोलण्याची संधी द्या नम्रताजी. बोला. नम्रताजी, विधान भवन जेव्हा विधान भवनचं सत्र चालू असतं त्यावेळेस 40 दिवस अगोदर आणि 40 दिवस नंतरचे काही कायदे असतात. हो. त्या कायद्यानुसार जी काही शिक्षा देता येणं शक्य आहे तीच शिक्षा इथे दिली गेली होती. अन्यथा हे जर प्रकरण इतर वेळेस घडलं असतं तर जरूर आमच्या नेत्यांनी त्याला कडक शासन केलं असतं. परंतु काही नियम असतात, त्या नियमांना धरूनही शिक्षा दिली गेली आहे, बाकी काही नाही. परंतु तरी सुद्धा मी सांगतो की लोकनेते, आमदार हे लोकनेते असतात. लोक अनेक 2-2, 3-3 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करत असतात. त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे की ज्या जनतेने मला निवडून दिलेलं आहे त्या जनतेला हे आवडेल का, याचा सुद्धा विचार प्रत्येक प्रतिनिधीने केला गेला पाहिजे. या मताचा मी आणि माझा पक्ष आहे. ठीक आहे. वैभव नाईक यांच्याकडे पुन्हा एकदा येते. वैभव नाईकजी, फेक नॅरेटिव्ह साठी केलेली ही आंदोलन आहेत असं शिवसेनेचे नेते म्हणतात. आता क्षीरसागर साहेबांचा पण व्हिडिओ होता, भरत शेठ गोगलेंचा पण व्हिडिओ होता. आणि आपण आधीचा इतिहास बघा की आता आरोप केले त्यावेळी कोणी आरोप केले होते संजय राठोड त्याच्यावरही वाद नाही. उद्यागिरी ताबडतोब त्या जोपर्यंत आरोपाची चौकशी होत आहे तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात काढलं. आता आरोप झाल्यानंतर ते मंत्रिमंडळानं काढायची चौकशी करा. आपण आरोप झालेल्या मंत्र्यांना असं आमचं म्हणणं आहे. आता दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आज पण उद्धवजींनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं आहे. आणि संजय राऊत हे राहुल गांधींच्या बाजूच्या सीटवर बसले होते. आपण सगळ्यांनी खरं तर आमचं म्हणणं काय, निवडणूक आयोगाने ज्या मागण्या केल्या निवडणूक आयोगाने मी सुद्धा एक पराभूत उमेदवार आहे. माझ्या मतदारसंघात सुद्धा विधानसभेला अतिरिक्त झालं, मतदान वाढलं गेलं. आता या सगळ्यांची उत्तरं खरं तर मिळाली पाहिजे, निवडणूक आयोगाने दिली पाहिजे. आज अनेक लोकांनी त्यांना अजूनही काय चौकशी झाली आहे आणि त्यामुळे सगळ्या निवडणूक आयोग एक प्रयत्न यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेत दरेस्तपणे वैभव नाईकजी थोडंसं थांबवते. आपल्या आजूबाजूला बहुतेक अनाउन्समेंट होते. वैभव नाईक आता विमान प्रवासामध्ये आहेत आणि तरीही त्यांनी आपल्याला वेळ दिलाय. तुमच्या आजूबाजूला जी अनाउन्समेंट होते त्याच्यामुळे तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये, पण त्यांचा एक गोष्ट मात्र नक्की आहे की आरोप होत आहेत, फक्त त्याच्यावर कारवाई पुढे काहीच होताना दिसत नाही. हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. मी काँग्रेसकडे येते. ढोकेजी, मगाशी तुम्हाला काही मुद्दा मांडायचा होता आणि आता भाजपने सुद्धा जो आक्षेप घेतलेला आहे तुमच्यावरती की 300 जणांची झुंड घेऊन जाण्याची काय गरज आहे. साहजिक आहे हा प्रश्न. म्हणजे जर राहुल गांधी एक शिष्टमंडळ घेऊन गेले असते 300 जणांच्या सहीचं, तरीही तोच इफेक्ट मिळाला नसता का? मुळात देशातल्या सगळ्यात महत्त्वाच्या सभागृहांमध्ये जे प्रतिनिधित्व करतात ते सन्माननीय खासदार सगळे त्या मोर्चामध्ये होते. त्यांना जर झुंड सारखा शब्द वापरत असतील तर सर्वप्रथम मी त्याचा निषेध करतो. ते 300 लोक लोकशाहीचे रक्षक आहेत. आज या देशातली लोकशाही शेवटच्या घटका मोजत असताना यांनी नियम सांगणं, म्हणजे भाजपच्या लोकांनी नियम आणि नियमावली सांगणं आणि त्यांच्या दबावाखाली असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगणं की एवढे लोक या तेवढे लोक येऊ नका, हे सगळ्यात मोठं हास्यास्पद आहे. अजूनही मी पुन्हा एकदा सांगतो की लोकशाही आज शेवटच्या घटका मोजत आहे. या देशाच्या लोकशाहीवरती निवडणूक आयोगानं घाला घातलेला आहे. म्हणजे आता जर ही लोक तुम्ही पाहिलं असेल, नवनाथ बन यांचं आपण ऐकलं, अरुण सावंत यांचं आपण ऐकलं, ही लोक आडवे तेडवे भावनिक उत्तरं देऊन टीका टिप्पणी आरोप करण्यात या ठिकाणी वेळ घालवत आहेत. पण यांनी अजूनही राहुलजींनी कर्नाटकातल्या महादेवपुरा मतदारसंघातली जी काही आकडेवारी मांडली ती आकडेवारी खोटी आहे, किंवा ते आकडेवारी त्यांनी जे काही घोळ मतदार यादीमध्ये मांडले ते घोळ खोटे ठरवून दाखवा ना. म्हणजे भाजपच्या लोकांना माझं या चर्चेतून आज चॅलेंज आहे की नवनाथ बन असतील, देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्र मोदीजी असतील, अमित शहा असतील, या सगळ्या लोकांनी राहुलजींनी पत्रकार परिषदेमध्ये मांडलेली खरं आणि खोटं करणं हे आमचं काम नाही. तुम्ही कोर्टात जायचं त्याच्याकरता, कोर्टात जावा आणि तुम्ही सिद्ध करून दाखवा. अरुणजी, मी तुमच्या मधात कुठेही बोललेलो नाही. त्यांना मुद्दा पूर्ण करू दे. अरुण सावंतजी, मी आपल्याला वेळ देते. ढोकेजी, आपला मुद्दा पूर्ण करा. माझा यांना प्रचंड या माध्यमांमधून चॅलेंज आहे. आपल्याला जर राहुल गांधी चुकीचे वाटत असतील तर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमधला जो घोळ मांडला, हा घोळ भाजपच्या अगदी नवनाथ बन यांच्यापासून तर नरेंद्र मोदीजी यांच्यापर्यंत
कुठल्याही कार्यकर्ता आणि नेत्यानं खोटा ठरवून दाखवावा. जर तो घोळ खरा असेल तर निवडणूक आयोग अशा पद्धतीनं वागत असेल तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी दाखवली पाहिजे. जर मतदार यादीत घोळ असेल, काँग्रेसचंच नुकसान आहे. देशातल्या प्रत्येक मतदाराच्या हक्कावरती आलेला तो गदा आहे. याचं सौजन्य भाजपच्या लोकांनी सुद्धा दाखवलं पाहिजे. बघा, त्यांनी एक तर मान्य केलं पाहिजे की यादीमध्ये प्रचंड मोठा घोळ झालेला आहे. जर त्यांना हे मान्य नसेल तर त्यांनी राहुल गांधींनी सांगितलेले सगळे मुद्दे खोटे आहेत हे सांगितलं पाहिजे. डोकेजी, याद्या स्वच्छ नाहीयेत हे सत्ताधाऱ्यांनी यापूर्वीही सांगितलेलं आहे आणि याद्या स्वच्छ करण्याचं काम हाती घेतलं जाईल हे सांगितलेलं आहे. ते कधी होईल आपल्याला माहिती नाहीये, पण एक याद्या स्वच्छ नाहीये हे सत्ताधाऱ्यांनी भाजपने सुद्धा मान्य केलेलं आहे. दुसरी गोष्ट, राहुल गांधींनी जर एखादा आक्षेप मांडलेला आहे त्याच्यामध्ये तर तो खोटा आहे हे भाजपने सांगितलेलं आहे. ते सिद्ध करायची गरज म्हणजे आपण जर फायदा तोट्याचीच गोष्ट बघितली तर भाजपने तो का सिद्ध करावा? हे बघा, राहुल गांधींनी केलेला आरोप खोटा असेल आणि ते म्हणतात की याचा सरकारशी काही संबंध नाहीये, इलेक्शन कमिशनशी संबंध आहे. त्यांनी रीतसर तक्रार द्यावी ना. इलेक्शन कमिशन सांगताय की ऍफिडेव्हिट वरती द्या आम्हाला, का राहुल गांधी देत नाहीयेत ऍफिडेव्हिट वरती? ते माझं म्हणणं काय आहे की यांना काय, हे काय भाषा करणार ऍफिडेव्हिट? बरोबर, अगदी बरोबर. यांच्यावरती विश्वास कसा ठेवायचा आहे? म्हणजे काल पाहिलं असेल तुम्ही, भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ते पदावरून खोटारडेपणा करणाऱ्या एक आपल्या न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी जातात. काय न्यायालयावरती कसा विश्वास ठेवायचा? सगळ्या यंत्रणा यांनी हाताळलेल्या आहेत. माझं म्हणणं आहे, अरुणजी, तुमच्या मधात मी बोललेलो नाही. तुमची वेळ येईल तेव्हा पूर्ण बोला, माझी विनंती आहे तुम्हाला. बोला. नम्रताजी, माझं यांना स्पष्ट म्हणणं आहे की लोकशाहीच्या रक्षणाच्या लढाईमध्ये काँग्रेस पक्ष ताकदीनं लढतोय. निवडणूक आयोग काही लोकांच्या, भारतीय जनता पार्टीच्या इन्फ्लुएन्स खाली त्या ठिकाणी याद्यांमध्ये भ्रष्टाचार करतोय. खोट्या पद्धतीनं निवडणुका जिंकायच्या, मतांची चोरी करायची, हे सगळं काही देशात चाललेलं आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. जर याद्या, नितीन गडकरी साहेब भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहे, त्यांचं मी काल ऐकतो, त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघात अकल्पितपणे जे मला माहित नाही किंवा मला माहित नसणारे यादीमध्ये इतका प्रचंड तफावत होती की 3-3.5 लाख मतांची हेराफेरी माझ्या मतदारसंघात झाली. त्यांच्या सख्या भाच्याचं नाव यादीत नव्हतं. हे असं का होते? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. मग निवडणूक आयोग जर चांगलं काम करत नसेल तर त्याला प्रश्न विचारणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. राहुलजींनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले. राहुलजींनी निवडणूक आयोगाला मशीन रिडेबल डाटा मागितला, निवडणूक आयोग चूप. राहुलजींनी निवडणूक आयोगाला विचारलं की 65 लाख मतदार 3-4 महिन्यात कसे काय वाढू शकतात, निवडणूक आयोग चूप. निवडणूक आयोग आम्हाला अफिडेव्हिट काय मागते, उत्तर का देत नाही? ठीक आहे. नवनाथ बर, या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. ते म्हणतात की ज्या सगळ्या संस्था आहेत त्या संस्था भाजपच्या प्रभावाखाली काम करतात, मग आम्ही खरं कसं मानावं? नम्रताची काय झालंय, 2014 पासून राहुल गांधी जवळपास 48 निवडणुकीमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाचा पराभव झालेला आहे आणि त्यामुळे आता नवीन काहीतरी मुद्दा शोधून काढायचा अशा पद्धतीची परंपरा काँग्रेसची सातत्यानं राहिलेली आहे. आम्ही जेव्हा एखादी निवडणूक हारतो, महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकसभेची निवडणूक हारलो, त्याच्यानंतर आम्ही लोकांमध्ये गेलो, आम्ही लोकांमध्ये जनजागृती केली आणि कशा पद्धतीनं पक्ष बांधणी आहे या सगळ्यांवर निवडणुकीच्या रचनेमध्ये लक्ष घातलं आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये विधानसभेला निवडून आलो. तुमच्या माहितीसाठी नम्रताची महाराष्ट्रामध्ये 3.68 म्हणजे साधारणतः 3.5% मतदान वाढलं. तेलंगणमध्ये 4.73 म्हणजे 4.5% मतदान वाढलं होतं, तिथं काँग्रेस जिंकली. कर्नाटकमध्ये 4.5 पुन्हा एकदा 4.5% मतदान वाढलं, तिथं काँग्रेस जिंकली होती. तिथं यांना कुठलाही प्रॉब्लेम वाटला नाही. तिथं ना त्यांना ईव्हीएम वर प्रॉब्लेम वाटला, तिथं मतदार यादीवर घोळ वाढला, तिथं मतदारांचं सगळं व्यवस्थित होतं, तिथं लोकशाही अतिशय चांगली होती, सज्जन होती, तिथं निवडणूक आयोग अतिशय चांगलं काम करत होतं. परंतु जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येतं, लोक भरभरून लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांच्या योजना असतील, या सगळ्याबद्दल प्रभावित होऊन तेव्हा मात्र कर्नाटकमध्ये आक्षेप नाही असं कसं म्हणतात? कर्नाटकमधलाच मतदारसंघ त्यांनी चिरफाड करून दाखवला. कर्नाटकमध्ये एका मतदारसंघाचा यांनी आक्षेप घेतला, पण कर्नाटकच्या बाकी सगळ्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं निवडणूक झाली, कशा पद्धतीनं काँग्रेसला यश आलं, त्यावेळी ते काही बोलत नाही. त्यावेळेला लोकशाहीचा निवडणूक राहुल गांधींचं नेतृत्व कमकुवत असतं. ऐकून घ्या, राहुल गांधींचं नेतृत्व
कमकुवत आहे, ते लोकांमध्ये जाऊ शकत नाही, लोकांचा विश्वास संपादन करू शकत नाही, लोकांची मतं मिळवू शकत नाही, त्यावेळेला माध्यमांसमोर यायचं आणि फक्त मग निवडणूक आयोगाबद्दल शंका व्यक्त. यांना सांगितलं की निवडणूक आयोगाबद्दल तशी शंका घेत नाही. तुम्ही आता निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे उत्तर देता. मशीन रीडेबल डाटा का देत नाही निवडणूक आयोग? काही मत नाही, परंतु फक्त माध्यमांसमोर यायचं, पत्रकार परिषद घ्यायची. राहुल गांधीचं नेतृत्व राहुल गांधींचं नेतृत्व तुम्ही कमकुवत कसं म्हणताय? नवनाथजी राहुल गांधींचं नेतृत्व कमकुवत कसं म्हणताय? पंतप्रधान मोदींची तिसरी निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा स्कोर वाढलेला आहे. डोकेजी आपण जर एकमेकांवर फक्त आरोप प्रत्यारोप एकाच वेळी करत राहिलो तर कुणाचंही काय म्हणणं आहे हे समजू शकणार नाहीये. त्याच्यामुळे दोघांनी कृपया शांतता पाळावी आणि एकेकानी मुद्दा मांडावा. ऐकून घ्यायची सवय राहावी. तुम्ही चुकीचं का बोलताय? तुम्ही काय ऐकत नाहीये? झालं काय? तुम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वावर का बोलता? निवडणूक आयोग मशीन रीडेबल डाटा का देत नाही? या प्रश्नाचं उत्तर द्या ना. एक्झॅक्टली हेच होतंय. एक जण प्रश्न विचारतोय आणि दुसरा जण त्यावरती प्रतिप्रश्न करतोय. एक जण टीका करतोय, दुसरा त्यावरती प्रतिटीका करतोय आणि हेच घडतंय. शंका उपस्थित केली जाते, सर्वसामान्य मतदारांच्या मनात प्रश्न उपस्थित केले जातात, पण त्याची उत्तरं मिळत आहेत का? नाही. कारण प्रश्नाला उत्तर हे प्रतिप्रश्नाने मिळतंय, टीकेला उत्तर हे प्रतिटीकेने मिळतंय. त्याच्यावर खोलपर्यंत जाणार कोण? त्याच्यामधलं वास्तव काय आहे शोधणार कोण? कुठल्या संस्थेकडे ही तक्रार दिली जाणार? कुठला मतदारसंघ, कुठल्या मतदार याद्या ह्या शोधून काढल्या जाणार? त्याच्यामधले फेक मतदार कधी आयडेंटिफाय होणार? सर्वसामान्य मतदारांनी फक्त वाटच बघायची त्याची, दुसरं काय? कारण हे फक्त असे भांडतच राहणार आहेत. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.